आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, वाचनालय तसंच शासकीय कार्यालयांसाठी डिजिटल साहित्य वाटप समारंभ वर्तकनगर येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रमाला भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री ॲडव्होकेट माधवी नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष श्री संदीप लेले, ठाणे महानगरपालिका उपमहापौर श्री कृष्णा पाटील, कोकण पदवीधर प्रकोष्ठ संयोजक सचिन मोरे, भाजपचे महाराष्ट्र शिक्षक आघाडी संघटन सदस्य श्री BN भामरे आदी उपस्थित होते। या उपक्रमाअंतर्गत आधुनिक डिजिटल साहित्य वितरण करून तंत्रज्ञानाधारित शिक्षणाला चालना देणं, अध्यापन आणि परिणामकारक करणं आणि शैक्षणिक तसंच प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम बनवणं हा मूळ उद्देश असल्याचं आमदार निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केलं आहे। मी माझ्या या पदवीधर मतदारसंघामध्ये मागच्या टर्मपासून सगळ्या शाळा या डिजिटल झाल्या पाहिजेत, सगळ्या विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण हे उपलब्ध झालं पाहिजे या दृष्टिकोनाने माझ्या आमदार निधीचा त्या दृष्टिकोनाने उपयोग आम्ही सातत्याने करतोय। पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत ठाणे, रायगड, रत्नागिरी असे 5ही जिल्ह्यांमध्ये सातत्याने डिजिटलायझेशन करत असताना आज ठाण्यामध्ये जी कम्प्युटर्स, प्रिंटर्स याचं वाटप होत आहे ते जवळपास 160 शाळांना या इकडे आम्ही हे कम्प्युटर्स आणि प्रिंटर्स वाटप करतोय, जेणेकरून त्या तिकडे जी डिजिटल लायब्ररी तयार होणार आहे त्या डिजिटल लायब्ररीच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना या जगाच्या पाठीवरचं सगळं ज्ञान त्यांच्या डेस्कटॉपवर उपलब्ध होईल। सर्व शाळा शहरी भागातील आहेत का ग्रामीण? नाही, या आपल्या ठाणे जिल्ह्यामध्येच आपल्याला कल्पना असेल की तसे 7 महानगरपालिका आहेत आणि ग्रामीण भाग याच्यामधला जो शहापूर, मुरबाड आहेत, इकडच्याही संस्था आपण घेतलेल्या आहेत। त्याच्यामुळे सगळ्याच ठाणे जिल्ह्यामधल्या शाळा या इकडे आपण इन्व्हॉल्व केलेल्या आहेत।